विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची, झेप आपल्या एकीची, झेप आपल्या एकीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची, ही वाट सहकाराची समृद्ध भारताची. नमस्कार, मी मधुकर बोडके, संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन. सहकार मंच फाउंडेशनवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण विषय घेणार आहोत मानद सहकार मंच फाउंडेशन ह्या संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अभियानाअंतर्गत तिसरं अभियान आहे महिला सक्षमीकरण अभियान. ह्या अभियानासंदर्भात आज आपण पाहणार आहोत. प्रथमतः लक्षात घ्या का सहकार मंच फाउंडेशन ही संस्था सहकार, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि पर्यावरण ह्या ध्येयानुसार कार्यरत आहे. मग प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सहकारासंबंधी काम करणारी ही संस्था सहकारातील प्रत्येक घटक जो आहे त्या घटकाला प्रशिक्षण देणं, त्या घटकाला उपयुक्त अशी माहिती ह्या संस्थेच्या माध्यमातून डिजिटली आणि फिजिकली देणं हा एक उद्देश आहे. दुसरा संस्थेचा एक उद्देश आहे पर्यावरण. पर्यावरणाचं संवर्धन करणं, पर्यावरणामध्ये झाडे लावणं, त्यांचं संगोपन करणं. हे कोणाकडून करणार आहोत तर आपल्या संस्थेला जे प्लग्ड होतील, आपल्या संस्थेचे जे सभासदत्व स्वीकारतील अशा सहकारातील कार्यकर्त्यांकडून, अशा सहकारातील कर्मचारी, अधिकारी, सभासद, संचालक मंडळ ह्या सगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून आपण पर्यावरणासाठी काम करणार आहोत. हे गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. कारण आपण ह्याच वर्षी जर पाहिलं तर 15 मेला पाऊस चालू झालेला आहे आणि आता अजूनही पाऊस होतोय. म्हणजे जवळपास 5.5-6 महिने झाले पाऊस आपल्याकडे अतिप्रमाणामध्ये होतो. त्याचं कारण काय आहे का? होय, कारण आहे. संशोधक, पर्यावरण संशोधक जे आहेत पंजाबराव डक यांचं असं म्हणणं आहे, पाऊस न होणं आणि पाऊस जास्त प्रमाणात होणं याचं एकमेव कारण आहे तापमानामध्ये झालेली वाढ. आणि त्यांनी त्या ठिकाणी पर्याय सांगितला आहे का याच्यावरती एकच पर्याय आहे, झाडे लावणे, ती जगवणे, मोठी करणे आणि मग पर्यावरणामध्ये थोड्याफार प्रमाणात समतोल त्या ठिकाणी राहू शकतो. हे फक्त शासनाचंच कर्तव्य आहे का? शासनाचंच काम आहे का झाडं लावणं, झाडं वाढवणं, जगवणं? नाही. आता सर्वसामान्य व्यक्तीचं सुद्धा ते एक ध्येय झालेलं आहे. आपण आत्मनिर्भर होऊन ह्या पर्यावरण संवर्धनासाठी काही काम करू शकतो का? ह्या विवंचनेतून बोर्ड ऑफ डायरेक्टरनी त्या ठिकाणी असं ठरवलं का आपण पर्यावरणासाठी काम करू शकतो. आणि मग इनर साईट आणि आउटर साईट अशा 2 पद्धतीने ह्या संस्थेने त्या ठिकाणी उपक्रम त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत. पहिला जो आहे इनर साईट, आपण आउटर साईट बाबत दुसरा व्हिडिओ घेणार आहोत. पुढचा व्हिडिओ आउटर साईटमध्ये कसं हे करायचं, झाडं लावायची, संवर्धन करायचं हे पाहणार आहोत. परंतु आत्ताच्या व्हिडिओमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये इनर साईट हे 2 पार्ट केलेत. पर्यावरणासाठी काम करत असताना 2 पार्ट केलेत, इनर साईट, आउटर साईट. इनर साईटमध्ये प्रत्येक व्यक्तीने आत्मनिर्भर होऊन त्या ठिकाणी पर्यावरणासाठी काम करण्यासाठी सुवर्ण संधी ह्या सहकार मंच फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेले आहे. मग कशा पद्धतीने आपण हे इनर साईडचं काम करू शकतो? मित्रांनो,
ग्रामीण भागामध्ये जे महिला बचत गट आहेत किंवा महिला आहेत त्या महिलांकडून आपण बीज मोदक तयार करून घेणार आहोत. बीज मोदक म्हणजे काय? एक खत आणि मातीचा गोळा आणि त्या मातीच्या गोळ्याला त्या ठिकाणी मोदकासारखा आकार देणं, त्याला त्या ठिकाणी एक धाग्याने बांधून तो तयार करणं आणि मग हे बीज मोदक तयार करत असताना आपण काही महिलांना आपल्या संस्थेमध्ये रजिस्टर करून घेणार आहोत. ज्या महिला रजिस्टर होतील त्या महिलांना बीज मोदक तयार करण्यासाठी काही मोबदला आपण त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणून ह्या अभियानाचं नाव दिले आपण महिला सक्षमीकरण अभियान. ह्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण पण होऊ शकतं आणि पर्यावरणाचं पण काम होऊ शकतं. हे बीज मोदक तयार करत असताना ह्या बीज मोदकामध्ये फळावळची बी त्या ठिकाणी आपण इन्स्टॉल करणार आहोत किंवा ठेवणार आहोत. मग हा मातीचा गोळा, त्याला मोदकाचा आकार आणि त्याच्यामध्ये असलेली बी ही फळाची असणार आणि मग हे तयार केलेले बीज मोदक आहे तयार करण्यासाठी जे काय त्यासाठी खर्च लागतो तेवढ्याच खर्चाला आपण आपल्या बरोबर ज्या संस्था प्लग्ड होतील, आपल्याबरोबर ज्या पतसंस्था येतील त्या पतसंस्थांमध्ये विक्रीसाठी ठेवणार आहोत. याला विक्री म्हणता येणार नाही, कॉस्ट टू कॉस्ट ह्या पद्धतीने आपण ते ठेवणार आहोत. मग ह्या महिलांनी तयार केलेले बीज मोदक, हे तयार झालेले बीज मोदक आपण एखाद्या संस्थेमध्ये विक्रीसाठी देण्यासाठी ठेवणार आहोत. जी संस्था आपल्याबरोबर टाईप होईल त्या संस्थेला आपण त्या ठिकाणी नाव देणार आहोत, टॅगलाईन देणार आहोत सीड बँक. ही संस्था आपल्यासाठी समाजासाठी सीड बँक असेल. ह्या संस्थेमध्ये तुम्ही फळांच्या बिया पण जमा करू शकता आणि ह्या संस्थेमधून बीज मोदक सुद्धा विकत घेऊन तुम्ही त्या ठिकाणी समाजाला देऊ शकता. कुठल्या समाजाला द्यायच्या, कशा पद्धतीने द्यायच्या त्याचं पण डिझायनिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या संस्थेच्या सभासदाच्या मुलामुलीचा वाढदिवस, नाता नातीचा वाढदिवस असेल त्यावेळेस उपस्थित राहणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी हे बीज मोदक का जे 2x2च्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले असणार, त्याच्यामध्ये एक मॅसेजचा पेपर असणार का तुम्ही हे बीज मोदक कसं प्रतिरोपण करायचं, याची वाढ कशी करायची, ठराविक वाढ झाल्यानंतर त्याचं लागवड कुठे करायची, त्याचं संगोपन कसं करायचं, संपूर्ण माहिती जोपर्यंत ते झाड तयार होऊन तुम्हाला फळ देत नाही तोपर्यंत त्याची संगोपन कशा पद्धतीनं करायचं हा मॅसेज असलेला पेपर त्या बॉक्समध्ये असणार. 2x2 इंचचा बॉक्स, त्याच्यामध्ये हा बीज मोदक आणि त्याच्यामध्ये हा मॅसेज असलेला पेपर तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. दुसरा पार्ट आहे, जर एखाद्या व्यक्तीच्या आई किंवा वडिलांची दशक्रिया असेल, आजोबा किंवा आजीची दशक्रिया असेल, त्या दशक्रियेला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना, नातेवाईकांना तुम्ही ह्या संस्थेमध्ये हे बीज मोदक विकत घेऊन मोफत त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींना तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आणि तिसरा जो पार्ट आहे लग्न सोहळा. लग्न सोहळ्याच्या ठिकाणी आपले नातेवाईक आप्तेष्ट जमा होतात आणि मग जमा झाल्यानंतर त्या नातेवाईकांना त्या ठिकाणी तुम्ही भेटवस्तू किंवा फेटे त्या ठिकाणी बांधता. ह्या संस्थेने एक टॅगलाईन तयार केलेली आहे, आता फेट्याला फाटा द्या. कारण हा फेटा 60 ते 70 रुपयाचा असतो आणि ती व्यक्ती साधारणतः 15-20 मिनटं त्या ठिकाणी ती परिधान करते फेटा आणि नंतर कार्यक्रम झाल्यावरती टाकून देते. त्याच लग्न मंडपामध्ये किंवा सभागृहामध्ये टाकून देते किंवा घरी नेल्यानंतर सुद्धा त्या फेट्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून आता ह्या संस्थेने असं ठरवलंय का ज्या ज्या ठिकाणी मोठे लग्न मंडप आहे, सभागृह आहेत, त्या ठिकाणी बोर्ड लावायचे आणि त्या ठिकाणी समाजाला परिवर्तन मनामध्ये घडण्यासाठी आता फेट्याला फाटा द्या आणि त्या खाली हा मेसेज बीज मोदकाचा त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून अशा 3ही ठिकाणी आपण हे बीज मोदक समाजाला दिले. समाजाने त्यामध्ये असलेला तो मेसेज वाचला
त्याप्रमाणे त्या बीज मोदकाचं रोपण केलं, त्याची वाढ केली आणि वाढ केल्यानंतर आपल्या घराच्या बाजूला किंवा शेतामध्ये बांधावरती जर त्याचं लागवड केली तर निश्चित पद्धतीने आत्मनिर्भर ह्या योजनेप्रमाणे किमान एक झाड ती व्यक्ती त्या ठिकाणी संगोपन करू शकते. ही इनर साईट अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर चालणार आहे. तुम्ही विचार करणार नाही एवढ्या पद्धतीने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत हा जो समाज आपल्याबरोबरती किंवा जे बीज मोदक घेतील ते बीज मोदक त्या ठिकाणी त्याची वाढ करतील आणि स्वतःला पण त्याच्या फळाच्या रूपाने फायदा होईल. म्हणून ह्या अभियानाअंतर्गत आपण महिला सक्षमीकरण अभियान असं नाव दिले. बरं, हे तयार कसे करायचे, कुठे तयार करायचे? हे बीज मोदक ह्या महिलांनी आपल्या गावांमध्ये एखादी शासकीय इमारत असेल, ग्रामपंचायतीची इमारत असेल, त्या ठिकाणी आपले जे काही सहकार मित्र कार्यकर्ते असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला ते 2.5 महिन्यासाठी नियोजन करून देतील. म्हणजेच एप्रिल, मे आणि जूनचे 15 दिवस. 15 तारखेनंतर जूनच्या पावसाळा चालू होतो. म्हणून प्रत्येक वर्षी फक्त आपण 2.5 महिने ह्या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये बीज मोदक तयार करणार आहोत का ते आपल्याला वर्षभर त्या ठिकाणी वितरित करता येतील. म्हणून लक्षात घ्या, हा खूप मोठा उपक्रम आहे आणि हा आत्मनिर्भर योजनेअंतर्गत आहे. ह्या ठिकाणी पैशाची लागत तुम्हाला बिलकुल नाही. सहकार मंच फाउंडेशन त्या ठिकाणी तुम्हाला खत म्हणा किंवा माती म्हणा पुरवठा करील किंवा त्या गावामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काही दानशूर व्यक्ती एकत्रित येऊन साधारणतः शेड निर्माण करायचं काम करतील का ज्याचा खर्च 50 ते 60 हजारापर्यंत येतो. पत्र्याचं शेड, त्या ठिकाणी ठेवण्यासाठी तयार झालेला बीज मोदक, सुकण्यासाठी ठेवण्यासाठी जागा आणि बाहेरच्या साईडला कमीत कमी 6-7 महिला बसतील असा पुढे शेड. मग हे बीज मोदक आपल्या महाराष्ट्रभर त्या ठिकाणी तयार होतील आणि समाजापर्यंत त्या ठिकाणी ह्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचवले जातील आणि मग वृक्ष संवर्धन किंवा पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य प्रत्येक समाजाकडून होणार आहे. ही संस्था फक्त नाममात्र म्हणून काम करणार आहे, पण खरं काम ह्या संस्थेला प्लग्ड होणारा जो सहकार मित्र सभासद आहे किंवा जो समाज आहे त्या समाजाच्या माध्यमातून हे काम होणार आहे. ही संस्था किंवा हे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणा किंवा जिल्हा अध्यक्ष म्हणा किंवा तालुका अध्यक्ष म्हणा किंवा सहकार मित्र म्हणा, फक्त सपोर्ट किंवा गाईडलाईन देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. परंतु ह्या माध्यमातून आपल्याला पर्यावरणासाठी मित्रांनो काम करायचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो का हा उपक्रम समजून घ्या, ही सहकार मंच फाउंडेशन संस्था समजून घ्या आणि या संस्थेचं कार्य समजून घ्या आणि सगळे आपण एकत्रित येऊ. सगळी ही जी संकल्पना आहे, हा उपक्रम आहे, याच्यामध्ये सहभाग घेऊ आणि सहभाग घेतल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इनर साईडला आत्मनिर्भर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त त्या ठिकाणी फळावळची झाडे कशी आपल्याला लावता येईल, एवढ्या 4 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण ह्या इनर साईडला महिला सबलीकरण अभियान ह्या अंतर्गत आपण हे पर्यावरण संवर्धनाचं काम चांगल्या पद्धतीने आणि सुनिश्चित वेळेमध्ये करणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही ऐकलात, पाहिलात, तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ह्या संस्थेची वेबसाईट आहे www.sahakarmanchfoundation.in. ह्या वेबसाईटची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मी बॉक्समध्ये देणार आहे. त्या वेबसाईटला भेट द्या, ती संपूर्ण वेबसाईट पाहून घ्या, कार्यप्रणाली पाहून घ्या, ह्या संस्थेचं विजन काय आहे, मिशन काय आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर कोण आहे, संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घ्या. ह्या वेबसाईटच्या डाव्या बाजूला अप्लाय फॉर मेंबरशिप असं बटन आहे, त्याला क्लिक करा आणि 300 रुपये भरून तुम्ही त्या संस्थेचं सभासदत्व घ्या
आणि त्याच्याच बाजूला उजव्या बाजूला जर तुम्हाला सभासदत्व घ्यायचं नसेल तर तुम्ही डोनेशन ह्या बटनला क्लिक करा आणि तुमच्या इच्छेप्रमाणे, तुम्हाला बर्डन नाही किंवा तुमच्यावरती ते लादलेलं नाही, तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जे काही डोनेशन या संस्थेला द्यायचं आहे ते डोनेशन तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, का जेणेकरून आपल्याला हे कार्य करण्यासाठी जो निधी असतो तो आपण त्यासाठी वापरणार आहोत. तुम्ही कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी डोनेशन दिलं, रिसीट तुम्हाला इन्स्टंट तुमच्या मेलवरती येते. तुम्ही मेंबर झालात तर मेंबर झाल्यानंतर तुम्हाला 300 रुपयाची पावती तुमच्या मेलवरती येते PDF फॉर्मॅटमध्ये. नंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर त्या ठिकाणी ऑटोमेटेड येतं. नंतर तुम्हाला आयडेंटिटी कार्ड, सभासद झाल्याचं आयडेंटिटी कार्ड ऑटोमेटेड तुमच्या मेलवरती येतं. असं पूर्ण डिजिटली प्लॅटफॉर्म हा तयार केलेला आहे. दुसरं, सहकारी पतसंस्थांमध्ये किंवा सहकारी संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी, SRO, संचालक मंडळ किंवा सभासद वर्ग यांच्यासाठी सुद्धा आपण अगदी नगण्य फीमध्ये प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही प्ले स्टोअरला गेले, सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲप दिसेल. ते ॲप डाउनलोड करा. डाउनलोड करण्यासाठी एकही रुपया खर्च येत नाही. तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. सगळे डिझाईन केलेले कोर्स लक्षात घ्या आणि तुमच्या नातेवाईकांना सांगा, तुमच्या मित्रपरिवाराला सांगा का अगदी नगण्य याच्यामध्ये वर्षभर प्रशिक्षण 100 रुपयापासून तर 700 रुपयापर्यंत वर्षभर प्रशिक्षण नियमित पद्धतीने त्या ठिकाणी दिलं जातं. याचं ज्ञान तुम्ही तुमच्या नातेवाईकांना द्या. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही अगदी मनापासून ऐकलात, पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद.